नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन इथं सादर झालेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या इयत्ता 8वीतील 5वा जो पाठ आहे विश्वविख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग, ज्याच्याबद्दल आपण सविस्तरपणे याचं स्पष्टीकरण, या धड्याबद्दल माहिती व स्टीफन हॉकिंगच्या जीवनावर आधारित त्यांचं अद्भुत विलक्षण असं जीवनावर असलेला आत्मविश्वास व धैर्य व चिकाटीपणा व जिद्दपणा पाहून कशा पद्धतीने त्यांनी प्रतिकूल परिस्थितीला मात करत जीवनात विविध असाध्य गोष्टी त्यांनी साध्य केल्या हे आपण बघितलेलं आहे। ठीक आहे, तर आपण त्याच्यावर आधारित पाठावर आधारित स्वाध्यायसुद्धा बघितला आहे। पाठ तर आपण बघितलाच आहे, पाठाची माहिती आपण घेतलेलीच आहे मित्रांनो। पाठामध्ये तुम्हाला भरपूर काही प्रेरणादायक गोष्टी शिकण्यास मिळालेल्या आहे। कशा पद्धतीने त्यांना मोटार न्यूरॉन नावाचा एक असाध्य असं बिमारीनी ते ग्रासित झालेले होते। वयाच्या खूप कमी वयात त्यांना ते बिमारी झाली होती, ज्याच्यामुळे त्यांचं पूर्ण जे शरीर आहे ते एका चाकाच्या खुर्चीशी खिळलेलं होतं। तरी पण त्यांनी कधीच हिंमत न हारता जगण्याचा व त्या जगून फक्त नुसतं जगण्याचा नाही तर त्या जगण्यातून काहीतरी साध्य करण्याचं त्यांनी ठरवलं व ते जीवनामध्ये नेहमी आपल्याला प्रेरणा देत राहिलेल्या आहे। तर याच्यावर आपण स्वाध्यायसुद्धा बघितला आहे, स्वाध्याय आपण पूर्ण केलेला आहे। आशा करतो तुम्ही वहीत तो स्वाध्याय लिहून घेतलेला असेल। तर आज आपण ह्या पाठावर आधारित एक छोटीशी टेस्ट घेणार आहे आणि ह्या टेस्टचे वैशिष्ट्य असे की सर्व उत्तरं तुम्हाला तुमच्या म्हणजे पाठाच्या परिच्छेदामध्ये उतार्यामध्ये मिळणार आहे। त्याच्यामुळे पाठ जर तुम्हाला नीट समजला असेल तर तुम्ही प्रत्येक उत्तर हे सविस्तरपणे अगदी योग्य पद्धतीने तुम्ही सोडवू शकाल मित्रांनो। तर चला टेस्टबद्दल आपण आता माहिती घेऊया। तर पहा मित्रांनो, पहिला जो प्रश्न आहे, हे सगळे प्रश्न हे आकृतीपूर्णकरणावर आधारित आहे। तर पहिला जो प्रश्न आहे तो आहे, लहानपणापासूनच जे स्टीफन हॉकिंग होते त्यांना कशाचे कुतूहल वाटत होते। म्हणजे लहानपणापासूनच त्यांना कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं कुतूहल वाटत होते आणि ते कुठल्या गोष्टीचं कुतूहल त्यांना लहानपणापासून स्टीफन हॉकिंग्सला वाटत होते हे तुम्ही परिच्छेदामधून शोधा व ह्या 2 बॉक्समध्ये त्याची माहिती तुम्ही लिहा। लहानपणापासून स्टीफन हॉकिंग्सला कशाचे कुतूहल वाटत असे। ठीक आहे, हा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, मोटार न्यूरॉन हा रोगाचे प्रारंभिक लक्षणं कुठले? त्यांना जो मोटार न्यूरॉन हा जो आजार झाला त्याचे काही प्रारंभिक लक्षणं होते मित्रांनो, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती ह्या 3 बॉक्समध्ये भरायची आहे। ते तुम्ही पाठ वाचल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येईल की त्याची प्रारंभिक लक्षणं कुठली होती, ते तुम्हाला लिहायचं आहे मित्रांनो। तिसरा जो प्रश्न आहे, स्टीफन हॉकिंग्स यांचे गुणविशेष काय होते हे सुद्धा आपण बघितलं होतं। त्यांचे गुणविशेष काय होते तर जसं तुम्हाला मी सांगितलं आहे की आत्मविश्वास, जिद्द, ठीक आहे, तर हे त्यांचे काही गुणविशेष होते। तर तुम्हाला पाठाच्या आधारे पाठ वाचून तो पूर्ण करायचा आहे मित्रांनो। चौथा प्रश्न आहे, स्टीफन हॉकिंग्स यांना मिळालेले पुरस्कार। स्टीफन हॉकिंग्स यांना आपल्या जीवनामध्ये कुठले कुठले पुरस्कार मिळालेले आहे मित्रांनो, ते तुम्हाला लिहून ह्या 2 बॉक्समध्ये लिहायचे आहेत। कुठले 2 पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत ते तुम्हाला बघायचं आहे आणि हे 2 बॉक्समध्ये तुम्हाला लिहायचं आहे मित्रांनो। ठीक आहे, हे 4 प्रश्न झाले। 5वा प्रश्न आहे, कारणे लिहा। ठीक आहे, कारणे लिहायचं आहे तुम्हाला। तर पहिलं कारण लिहायचं आहे, 1985 साली स्टीफन हॉकिंग्स यांची वाचा गेली। तुम्हाला जर हे स्पष्ट दिसत नसेल तर तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा स्वाध्यायामध्ये हा प्रश्न लिहिलेला आहे, तुम्ही त्याच्यातून स्पष्ट पद्धतीनं बघून हा प्रश्न सोडवू शकता। 1985 साली स्टीफन हॉकिंग यांची वाचा कशामुळे गेली, कारण काय होतं त्याच्याबद्दल माहिती लिहायचं आहे। दुसरा प्रश्न आहे, स्टीफन हॉकिंग्स यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश का बरं घेतला, त्याच्याबद्दल तुम्ही कारण लिहायचं आहे। म्हणजे त्याचा मागचा हेतू काय होता तर हे तुम्हाला लिहायचं। ह्या प्रश्न तुम्हाला सोडून याचे रिस्पॉन्सेस तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पाठवायचा आहे मित्रांनो। एकदम सोपा पेपर आहे। अगदी जर तुम्ही नीट जर हा पाठ समजला असेल तर तुम्ही प्रत्येक विद्यार्थी ह्या पाठाचे उत्तर नियमितपणे योग्य अचूक पद्धतीने तुम्ही लिहू शकाल अशी मी आशा करतो व आपले रिस्पॉन्सेस तुम्ही नक्की व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पाठवेल असे मी गृहीत धरून हा व्हिडिओ इथंच संपवतो। धन्यवाद।